5 वर्षे झाली होती. ईशा देशमुख आणि दीपक शिंदे यांचा विवाह झाला होता. घर, संसार, आपुलकी, प्रेम सगळं काही होतं असं तिला वाटायचं. दीपक तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. कधीही उंच आवाजात न बोलणारा, प्रत्येक छोट्याशा गोष्टीत तिला जपणारा. पण या सुखी संसारात एक खोल काळा खड्डा होता. त्याचं मूल होणं काही केल्या जमत नव्हतं. 2 वर्षापूर्वी जेव्हा ईशाला अपघात झाला आणि तिचं बाळ पोटातच मरण पावलं, तेव्हापासूनच तिचं शरीर मातृत्वासाठी अपुरं ठरत होतं. कित्येक डॉक्टर, उपचार, औषध काही उपयोग होत नव्हता. पण एक दिवस दीपकने तिला सांगितलं, मी आपल्यासाठी देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे. ईशाच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. ती गाडीत बसली, दीपकच्या हातात हात घालून, भविष्याचे रंगीत स्वप्न पाहत. पण त्या दिवशी नियतीने त्यांच्या आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर नेलं. तेवढ्यात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. धडाधड आवाज, रक्ताचे डाग आणि अस्पष्ट होणारी दृश्य. ईशा अर्धवट शुद्धीत होती. आजूबाजूचं काहीसं ऐकू येत होतं, पण शरीर हालचाल करायला अशक्य झालं होतं. डॉक्टर, लगेच तिचं ऑपरेशन करा, तिची किडनी काढा आणि कावेरीच्या कुत्र्याला ट्रान्सप्लांट करा. कोको अजून फार वेळ जगणार नाही. दीपकचा आक्रोश ऐकू आला. पण सर, डॉक्टर अडखळला. तुमची पत्नी ही राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्ट आहे. जर तिचं एक किडनी काढली तर ती पुन्हा कधीही तिचं व्यावसायिक आयुष्य पुन्हा उभं करू शकणार नाही. तरी काय झालं? दीपकने थंडपणे उत्तर दिलं, ती जिवंत असेल ना, हेच पुरेसं आहे. पण कोको कुत्रा आहे आणि ईशा ही एक माणूस आहे. सर, दीपकने डॉक्टरांचं वाक्य मध्येच सोडलं. भावनांमध्ये अडकू नका. जे सांगितलं ते करा. ही सर्जरी काही पोटदुखीवर नाहीये, कोकोच्या आयुष्यावर आहे. कोको. ईशाच्या डोळ्यात धडकी भरली. कोको म्हणजे कावेरीच्या कुत्र्याचं नाव होतं. तिच्यासाठीच हे सगळं चाललं होतं. तिच्या नसातून अनेस्थेशिया हळूहळू सांडू लागलं आणि ती गाढ झोपेच्या गर्देत ओढली गेली. काही तासांनी ईशा डोळे उघडते. पांढऱ्या रंगाची भिंत, हॉस्पिटलचा वास आणि कमरेवर एक विचित्र जळजळणारी वेदना. डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तेवढ्यात खिडकीजवळ दीपक फोनवर बोलत होता. हॅलो. हो, सगळं बरोबर पार पडलंय. अपघात अगदी अपघाती वाटला पाहिजे. कोणी संशय घेतला नाही पाहिजे. आणि हो, कावेरी व कोको दोघांवर लक्ष ठेवून. ईशाच्या अंगावर काटा आला. दीपकचं होता त्या अपघातामागे तिचा स्वतःचा नवरा, ज्याच्या प्रेमावर तिने 5 वर्षे विश्वास ठेवला. दीपकने तिचा जागेपणा लक्षात घेताच लगेच धाव घेतली. ईशा बाळा, कसं वाटतंय? फार त्रास होतोय का? त्या काळजीपोटी विचारलेल्या प्रश्नात असा भाव होता की क्षणभर तिला वाटलं कदाचित हे सगळं एक भयानक स्वप्न असेल. कोको, ती म्हणाली, तो कावेरीचा कुत्रा आहे ना? दीपकने एक क्षणही न गमावता उत्तर दिलं. हो ना, गेली 3 वर्षे तिच्या संगतीत आहे. तिच्यासाठी तो मुलासारखा आहे. त्याच्यावर कालच ट्रान्सप्लांट झाला. पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयात आहे अजून. ईशाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. म्हणजे माझं किडनी एका कुत्र्यासाठी वापरली? ईशाच्या मनात आतून काहीतरी कोसळलं होतं. ती एक राष्ट्रीय विजेती होती. तिचं शरीर तिचं सर्वस्व होतं. तिचं स्वप्न, ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं. आज तिच्या कमरेवर असलेली ती शस्त्रक्रियेची जखम हे सगळं उद्ध्वस्त करत होती. दीपकने तिला पोटात अपघाताचं बहाणं करून नादान ठरवलं. पण सत्य वेगळंच होतं. तिच्या शरीरातलं अवयवच त्याने विकलं होतं एका कुत्र्याच्या जीवासाठी. त्या रात्री ईशा झोपली नाही. ती एका खोल विचाराच्या घाईत बुडत होती. हा तो माणूस होता, ज्याच्या प्रेमासाठी मी माझ्या कुटुंबाशी भांडले, ज्याच्यासाठी मी जिम्नॅस्टिक सोडून दिलं, ज्याच्यासाठी मी बाळ गमावलं आणि आता किडनीसुद्धा. ईशा आता फक्त बळी नव्हती, ती एक वाघीण होती जिच्यावर अन्याय झाला होता. तिने आता ठरवलं होतं दीपक शिंदेचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं. त्याच्या बायकोवरचा विश्वासघात आणि त्या कुत्र्यावरचं प्रेम यामागची घाणेरडी गोष्ट उघड करायची. किडनी प्रत्यारोपण हे 2 शब्द ऐकाच ईशाच्या हृदयाची धडधड थांबली. जणू कुणीतरी तिच्या आत्म्यावर काळं वस्त्र ओढलं होतं. 5 वर्षाच्या संसारातले सगळे क्षण तिच्या डोळ्यापुढे सिनेमा पटापट फिरावा तसे फिरू लागले. लग्नाच्या पहिल्याच दिवशीचा तो सौम्य हसरा चेहरा, एकमेकांच्या स्वप्नावर रंगवलेलं भविष्य आणि अगदी कालच जेव्हा दीपकने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणालं होतं, बाळ होईनाच नसेल तरी काय झालं, तूच माझं सर्वस्व आहे. 5 वर्ष, संपूर्ण 5 वर्ष त्याने तिच्या पाठीशी उभा राहिलो असं दाखवलं होतं. आई वडिलांच्या सततच्या बाळासाठीच्या तक्रारी, समाजाच्या तोंडचे टोमणे, सगळ्यांना तो तोंड देत होता आणि ईशा मात्र स्वतःला दोष देत होती.
कारण ती त्याला मूल देऊ शकत नव्हती. तेव्हा वाटलं होतं जगात असा नवरा मिळणं म्हणजे नशीबवान असतं. पण आता तोच दीपक तिच्या शरीरातली किडनी एका कुत्र्यासाठी काढून गेला होता. तिचं हृदय तुटत होतं आणि जखम तिच्या आत्म्यात खोलवर रुतल्या होत्या. दीपक तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून समजला, शस्त्रक्रियेच्या वेदनेमुळे तिला रडू येत आहे. त्याने तिच्या गालावरून हळूवारपणे पाणी पुसलं. माफ कर ईशा, मी तुला जपायला हवं होतं. त्याच्या कोमल स्पर्शाचा आता तिला घृणा वाटू लागली होती. ती हलक्याच हालचालीने त्याचा हात झटकून दिला, पण त्या हालचालीने तिच्या कमरेवरची शस्त्रक्रियेची जखम थरथरली. जणू कोणीतरी गरम सलाखीने तिच्या शरीरात खुपसलेलं. ईशाचा चेहरा पांढरा फडक झाला. ईशा, काय झालं बाळा? त्रास होतोय का? मी डॉक्टरला बोलावतो. ती कातर आवाजात बोलली. नको, मला फक्त थोडं झोपायचं आहे. दीपकने तिची काळजी घेत पांघरूण नीटसपणे गुंडाळलं आणि निघून गेला. दरवाजा बंद होताच ईशाने हातच्या थरथरत्या बोटांनी मोबाईल उचलला आणि एक जुना नंबर डायल केला. तुम्ही मागे एकदा मला गुप्त प्रशिक्षण केंद्रात कोच म्हणून जॉईन व्हायला प्रस्ताव दिला होता ना? मी तयार आहे. फोनच्या दुसऱ्या टोकून आश्चर्याने उत्तर आलं. खरंच? पण एकदा तिथं गेलं की बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. दीपकला हे मान्य आहे का? ईशा कडवट हसली. मला त्याची परवानगी नकोय. मी घटस्फोट घेणार आहे आणि त्यानंतर थेट तिथंच जाणार. जखमेच्या वेदना आणि मनातल्या आगीवर तिने मलम लावण्याऐवजी ती आता उठली. स्वतःला डिस्चार्ज करून कॅबने घराकडे निघाली. पण रस्त्यात एक दृश्य पाहून तिच्या जगात पुन्हा भूकंप झाला. पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयाबाहेर दीपक उभा होता. त्याच्यापाशी कावेरी होती. कावेरीच्या हातात एक लहानसा पांढरा शुभ्र कुत्रा. कोको. धन्य आहेस कोको. वाचलास. तुझ्याशिवाय माझं काही उरणारच नव्हतं. कावेरी कुत्र्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणाली. दीपक तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला, कावेरी, तू अशी आई आहेस की कोकोने तग धरलाच पाहिजे आणि आतापासून मी सुद्धा कोकोचा बाबा आहे. कावेरी हसली. दीपक, तू देवदूत आहेस. ईशाचं किडनी कोकोला मिळालं म्हणून माझं बाळ वाचलं. मी कायम तुझी ऋणी राहीन. दीपकने ज्या कोमलतेने तिला उत्तर दिलं त्याने ईशाच्या अंतःकरणाची राख उडवून दिली. माझं सगळं तुझ्यासाठी आहे कावेरी. तुझं हास्य, कोकोचा जीव, मला काहीही द्यावं लागलं तरी हरकत नाही. त्या क्षणी ईशाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. पण यावेळी तो दुःखाचा नव्हता. तो होता प्रतिज्ञेचा. तू फक्त माझी किडनी चोरली नाहीस दीपक, तू माझा आत्मा तोडला आहेस. आता वेळ आली आहे की मी माझं सर्वस्व पुन्हा उभं करावं आणि तुझ्या नाटकाच्या ढगाआड लपलेल्या खऱ्या चेहऱ्याला जगासमोर आणावं. ईशाने आपले हात घट्ट दाबले. नख आपल्या त्वचेत खोलवर घुसली, पण त्यातून उठणाऱ्या वेदनेने तिला थोडंसं भानावर आणलं. माझी किडनी एका कुत्र्यासाठी आणि दीपकला त्यासाठी बाप बनण्याची घाई होती. पण एक क्षणही त्याने विचार केला का? ईशा तयार आहे का? तिला असं वाटत होतं की सगळं सोडून धावत जावं आणि त्यांच्यासमोर उभं राहून विचारावं, मी काय होते तुझ्यासाठी दीपक? पण तिच्या एकही पाऊल पुढं पडायच्या आधीच दीपकने कावेरी आणि तिच्या कुत्र्याला कवटाळलं आणि कारमध्ये घालून गेला. दरवाजा जोरात बंद झाला. ईशा तिथंच उभी राहिली, धिजलेली. बाहेर वसंताच्या गार झुळकीने केस हलकेच उडवत होते, पण तिच्या मनातली थंडी गारठवणारी होती. मी कोणासोबत संसार करत होते? तिच्या कुशीत झोपत होते. तो माणूस की राक्षस? घरात परत आल्यावर तिने स्वतःला कसंबसं उभं ठेवलं. टेबलावर दीपकचा जुना फोन ठेवलेला होता, ज्या फोनमध्ये नोटिफिकेशन वाजत होतं. तिने तो उघडला आणि एका मागोमाग एक मेसेज वाचायला लागली. सगळे शिवांश नावाच्या व्यक्तीचे होते. दीपक, तू वेडाच झालास का? 2 वर्षापूर्वी कावेरीला गर्भपात झाल्यामुळे ती नैराश्यात होती म्हणून तू ईशाच्या सूपमध्ये गर्भपात करणारी औषध टाकलीस. तिचं मूळ गेलंच, पण त्यात तिचं गर्भाशयही खराब झालं. आता ती आयुष्यभर मूल होऊ शकणार नाही. आता तू तिचं मूत्रपिंडसुद्धा कावेरीच्या कुत्र्याला दिलंस. माणूस आहेस की राक्षस? तू तिला जसं वागवलंस एक दिवस पश्चाताप करशील आणि ती वेळ फार दूर नाही. ईशाच्या हातात फोन थरथर कापत होता. त्या शब्दांनी तिच्या अंगातलं रक्त गोठल्यासारखं झालं. माझ्या बाळाचा मृत्यू दीपकने घडवलेला होता. ती 5 महिन्याची गरोदर होती, एक पूर्ण वाढलेला मुलगा. तेव्हा तिने स्वतःला दोष दिला होता की मी जपू शकले नाही, मी चुकले.
पण खरी चूक तिची नव्हती, ती होती दीपकची आणि कावेरीची. कावेरीचं मूल गेलं म्हणून त्यांनी ईशाच्या गर्भातल्या बाळाला मारलं. त्यापाठोपाठ तिचं गर्भाशय कायमचं निकामी झालं आणि तिला त्याबद्दल एक अक्षरही सांगितलं गेलं नव्हतं. ती जेव्हा मातृत्वासाठी औषध घेत होती, हार्मोन थेरपी करत होती, शरीर झिजवत होती, तेव्हा दीपक काय करत होता? हसत होता माझ्या वेडसर प्रयत्नावर, माझ्या डोळ्यामधील आशेच्या ठिपक्यावर, माझ्या आई होण्याच्या स्वप्नावर. रात्र कधी काळोख झाली कळलंच नाही आणि मग दरवाजा जोरात वाजला. दीपक तिचा पत्ता शोधून तिथं पोहोचला. तिचा चेहरा बघताच त्याने दीर्घ श्वास घेतला, जणू एखादी हरवलेली वस्तू परत मिळाल्यासारखा. तिचं रंगपंचमीसारखं कोमेजलेलं रूप बघून तो धावत आला आणि तिला मिठीत घेतलं. ईशा, तू वेडी झाली आहेस का? एकटीच घरात परतलीस? माझं हृदय थांबायचं बाकी होतं. दीपकचा आवाज खोलीभर घुमला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती, पण ती खरी होती का की बनावट? तुला माहीत आहे का किती काळजी लागली होती मला? तुला नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, रुग्णालयात राहायला पाहिजे होतं. मी काहीतरी सांगावं म्हणून फक्त बहाणा दिला. मला एकटंपण सहन होत नव्हतं त्या खोलीत. ते ऐकून क्षणभर दीपकच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटला. माझी चूक आहे. ऑफिसमध्ये अचानक एक अर्जंट मीटिंग होती म्हणून मी उशिरा आलो. चल परत रुग्णालयात जाऊ. तुझं घाव अजून भरलेलं नाही. असं आरोग्याशी खेळणं धोक्याचं आहे. आपल्याला लवकरच बाळ हवंय ना? ईशा, तुला स्वतःला बरं करावंच लागेल. मी त्याच्याकडे फक्त रिकाम्या नजरेने पाहत राहिले. त्याच्या डोळ्यातील माया. पण मला माहीत होतं हे सगळं खोटं आहे. तो माहीत असूनही बोलत होता की मी आता कधीच आई होऊ शकणार नाही. माझ्या आतली रागाची आग उफाळून येत होती. एक क्षणासाठी वाटलं त्याला फाडून टाकावं आणि बघावं की त्या छातीखाली खरंच हृदय आहे का. जेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं हरवलेलं बाळ आलं, ते गोंडस मूल, ज्याला कधीही सूर्यप्रकाश बघता आला नाही, माझे डोळे पुन्हा भरून आले. आणि जेव्हा मी दीपककडे पाहिलं, माझ्या नजरेत केवळ तिरस्कार होता. तो मात्र माझ्या कपाळावर हळुवारपणे किस घेत म्हणाला, माझी चूक झाली ईशा. आता तुला एकटं सोडणार नाही. डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णालयात तुझ्यासोबत राहीन, वचन देतो. त्याने माझं जखमी शरीर जवळजवळ फरफडत कारमध्ये टाकलं आणि आम्ही रुग्णालयाच्या दिशेने निघालो. रस्त्यात काही क्षण असंच गेला, पण अचानक काहीतरी पाहून दीपकच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने गाडीवर लक्ष देणं बंद केलं आणि धडाम, गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळली. माझं शरीर जोरात पुढे फेकलं गेलं. कमरेला झालेलं जखम फाटल्यासारखे जाणवलं. श्वास रोखला गेला. वेदना अंगात दरदरून पसरल्या. मी पोटाजवळ हात ठेवला. रक्त. दीपक गाडीच्या बाहेर धावत गेला. त्याचं लक्ष मी नव्हते. तो माझ्याकडे पाहिलंही नाही. त्याने सरळ पळत कावेरीकडे धाव घेतली. ती जवळपास उभी होती, थोडी घाबरलेली. दीपक, ती जोरात रडू लागली. कोको हरवलाय. ते अजून सावरलेलं नाही. काही झालं तर? गाडीचे हेडलाईन्स त्या काळोख्या रस्त्यावर प्रकाश टाकत होते आणि मी स्पष्ट पाहू शकले दीपकच्या चेहऱ्यावरची खरी काळजी. तो तिच्या जवळ गेला आणि तिला मिठीत घेत म्हणाला, काळजी करू नकोस, आपण मिळून शोधूया. कोको खूप हुशार आहे, फार दूर गेला नसेल. कावेरी त्याच्या शर्ट घट्ट धरून म्हणाली, तू त्याचा बाबा आहेस दीपक, तू त्याला शोधलंच पाहिजे. कोको आपलं बाळ आहे. आणि दीपकने हसत प्रेमाने उत्तर दिलं, कावेरी, मी कोकोसाठी काहीही देईन. तुझ्या आनंदासाठी मी कुठलीही किंमत मोजेन. तिथं मी रक्तबंबा, जखमी, हतबल आणि इथं तो एका कुत्र्यासाठी एका माणसासारखं वागत होता. मी ते दोघं एकमेकांना मिठी मारताना पाहिलं, प्रेमळपणे, आपुलकीने. पण माझ्या पोटाला झालेली वेदना असह्य होत चालली होती. मी गाडीचा दरवाजा उघडला आणि स्तब्ध पावलांनी दीपकजवळ गेले. त्याला सांगावं असं होतं की माझं जखम पुन्हा उघडले, पण मी काही बोलायच्या आधीच त्याने पुढे होऊन सांगितलं, ईशा, तू एकटीच रुग्णालयात जा. मी कोकोला पाहील आणि आता कावेरीसोबत जाऊन शोधावं लागेल. पण मी वाक्यही पूर्ण केलं नव्हतं की तो आणि कावेरी एकत्र धावत निघाले. दोघंही कोको कोको करत त्याला हाक मारू लागले. मी माझ्या रक्तबंबाळ हाताकडे पाहिलं आणि डोळ्यात एक वेगळीच झळझळ उडली. रुग्णालयात माझी जखम शिवून घेतली. वेदना थोडी थांबली होती. तेवढ्यात दीपक तिथं आला, पण त्याच्या मागे कावेरी होती, कुत्र्याला हळुवारपणे मिठीत घेतलेली. कावेरीचा चेहरा अपराधगंडाने भरलेला होता. ईशा, खूप सॉरी. मला खरंच भीती वाटत होती की कोकोला काही होईल. माझा हेतू नव्हता की दीपक तुला एकटं ठेवावं. मी तिच्या हातातल्या त्या कुत्र्याकडे पाहिलं. त्याची काळजी कावेरी इतक्या मायेने करत होती आणि माझ्या मनात एक विचार आला,
माझं आयुष्य आता एका कुत्र्याच्या आयुष्याहूनही वाईट झाले. कमीत कमी त्या कुत्र्याला कोणीतरी प्रेम करते. आणि मी जिच्यासोबत दीपकने 5 वर्ष संसार केला तिचं काय? दीपकने मला जवळ घेत उत्तर दिलं, कावेरी, वाईट वाटून घेऊ नकोस. ईशा नेहमीच मोठ्या मनाची राहिली आहे. ती एका कुत्र्यावर कधीही हेवा करणार नाही. त्याचं वाक्य संपायच्या आधीच कावेरीच्या कुशीतला तो कुत्रा अचानक झेप घेत माझ्यावर धावून आला. त्याने माझ्या पायात दात खुपसले. मी किंचाळले वेदनेने. चेहरा वाकडा झाला. कावेरी किंचाळून म्हणाली, कोको, काय झालं तुला? आईला घाबरवू नको. ती रडत होती, पण तरीही ती त्या कुत्र्याला बाजूला हटवायच्या मनस्थितीत नव्हती. दीपक एक क्षण माझ्याकडे पाहत राहिला, जणू तो मदतीला येणार होता. पण मग कावेरीच्या गालावरून वाहणारे अश्रू पाहताच तो तिच्याजवळ गेला. ती कुत्र्यापेक्षा दुखावलेली वाटत होती. कावेरी, काळजी करू नको. कोकोला थोडं घाबरल्यामुळे झालं असावं. लगेच सावरलं जाईल. मी वेदनेने थरथरत होते. शेवटी माझ्या पायात घट्ट दात रोवलेला तो कुत्रा काही केला सुटत नव्हता. मी एक जोरदार लाथ मारली. तो कुत्रा ओरडत दूर जाऊन पडला. कावेरी लगेच धावत गेली आणि त्याला उचलून घेतलं. तिच्या डोळ्यात केवळ माया आणि माझ्या दिशेने तीव्र राग. ईशा, तू फारच हद्द पार केलीस. मी फक्त दीपकला मदतीला बोलवलं आणि तू असं कुत्र्याला लाथ मारून वागवतेस. तुला तो फक्त एक जनावर वाटतो असेल, पण माझ्यासाठी तो कुटुंब आहे, माझं बाळ आहे. मी त्या दोघांकडे पाहिलं. एका कुत्र्यासाठी त्यांनी माझी लखतर वेशीवर टाकलेली होती. कुत्रा वाचला, पण माझं माणूस पण मेलं. त्याच्यावर ऑपरेशन झाले नुकतंच. तू त्याला ज्या रीतीने मारलं ते बघून वाटलं की त्याला मारूनच टाकायचं ठरवलं आहेस. दीपकने कटाक्ष टाकला कावेरीच्या कुशीत थरथरत असलेल्या कोकोकडे आणि त्याचं कपाळ आठवलं. ईशा, चिडलीस असशील, पण त्याचं राग कशावर काढतेस? एक कुत्रा आहे, समजलेलं त्याला? मी माझ्या रक्ताळलेल्या पायातल्या वेदनेला दातांनी आवरून घेतलं आणि एक कडवट हसू हसले. कुत्रं मूर्ख असेल, पण तुम्ही दोघं पूर्ण जाणते समजते आहात ना? मग कसं नाही समजत? मी ते कुत्रं दूर फेकलं नसतं तर त्याने माझं मांस चावून फाडलं असतं. कावेरीचा चेहरा लाल झाला. संतापाने थरथरत होती. कोकोला हैवान म्हणतेस तू? ईशा, तू माणूस तरी आहेस का? तुझ्या अंगात काही सहानुभूती उरली आहे का? दीपक काहीसा अस्वस्थ दिसत होता, पण त्याने माझ्या पायावर नजर टाकली आणि क्षणभर काळजी त्याच्या डोळ्यात चमकली. तो माझ्याकडे सरकणारच होता. तेवढ्यात कावेरी जोरात रडू लागली. जर कोकोला काही झालं ना, तर मी स्वतःला संपवून टाकेन. दीपक क्षणात थांबला. माझ्याकडे न वळता तो पुन्हा कावेरीच्या जवळ गेला. तिला शांत करत म्हणाला, शांत हो कावेरी, कोकोलाच आता डॉक्टरकडे नेणं महत्त्वाचं आहे. कावेरीने माझ्याकडे असा कटाक्ष टाकला की जणू ती मला जिवंत जाळून टाकणार होती. तू दीपकची बायको नसतीस ना, तर तुला माझ्या कोकोसमोर साष्टांग नमस्कार घालायला लावला असता. दीपकने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघं कुत्र्याला घेऊन निघून गेले. मात्र रक्त वाहत राहिलं. एवढ्यात एक नर्स धावत आली. ताई, हे काय झालं? एवढं रक्त? मी डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाले, कुत्र्याने चावलं. डॉक्टरांनी माझ्या जखमेवर औषध लावलं, रेबीजचे इंजेक्शन दिले आणि हॉस्पिटलमध्येच थांबायला सक्त ताकीद दिली. रात्र झाली. घड्याळ 1 वाजून गेलं होतं. पण झोप काही लागत नव्हती. मग मोबाईलवर एक मेसेज आला. एक व्हिडिओ चालू केला आणि माझ्या आतली शांतता उधळून गेली. दीपक त्या कावेरीला मिठीत घेत म्हणत होता, कावेरी, तू मला इतकी आवडतेस की तुला विसरणं शक्य नाही. तू कोणता जादू केला आहेस माझ्यावर? कावेरीचं हसू ऐकू आलं. तू ईशाला असंच वागवतोस का? तिची तुलना तुझ्याशी नको करू. तूच आहेस माझ्या जीवनातली खरी देवी. तुला कोणीही बदलू शकत नाही. त्या खोलीत शांततेत त्याचे कोमल आवाज माझ्या काळजात दगडासारखे आदळत होते. ज्याने माझं गर्भाशय फाडलं, माझं मूल हिरावलं, तोच आता एका परस्त्रीला देवी म्हणतो आणि मी एका कुत्र्याहूनही कमी. माझ्या जखमेवरची खपली परत फाडली होती. मी अख्खी रात्र जागी होते. पाहता पाहता पहाट झाली आणि पुढच्या दिवशी दीपक नाही आला, पण त्याऐवजी कावेरी आली. एखाद्या राणीसारखी उंच टाचेच्या चपला घालून, तिचा चेहरा उंचावलेला आणि नजर खाली टाकलेली माझ्यावर. थांबतो, काही येणार नाही. दीपकला कोकोचं सोडून दुसरं काहीही सुचत नाही. तू मरतेस की जगतेस त्याला काही फरक पडत नाही. आणि हो, तू काय मोठी जिम्नॅस्टिक विजेती आहेस म्हणून काय झालं? जर माझ्या घरी ठरलेली ती बिझनेस मॅरेज मी नाकारली नसती, तर तुला कधीच दीपकसारखा नवरा मिळाला नसता. त्याने तुझ्याशी लग्न केलं ते केवळ त्याच्या कुटुंबासाठी. त्याला मूळ होणार नाहीस तू. मग काय आहे तुझी लायकी? मी तुला खरं सांगते,
माझ्या नवऱ्याला फार काळ नाही. एकदा का तो गेला, दीपक तुला घटस्फोट घेईल आणि माझ्याशी लग्न करेल. कदाचित तुला माहीतही नसेल, पण दीपकने तुझी किडनी कोकोसाठी काढून घेतली. तो म्हणाला की कोको वाचतोय ना, मग तुझं हृदयही काढावं लागलं तरी हरकत नाही. माझ्या कमरेच्या जखमेचा त्रास आता असह्य झाला होता, पण त्याहीपेक्षा जास्त असह्य होती माझ्या अंतःकरणात पेटून उठलेली आग. मी बाजूला असलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि सगळं पाणी कावेरीच्या तोंडावर फेकून दिलं. ईशा, ईशा. एकाच वेळी 2 संतप्त आवाज घुमले. एक कावेरीचा आणि दुसरा नुकताच धावत आलेला दीपकचा. त्याच्या हातात असलेला नाश्ता जमिनीवर कोसळला, पण त्याचा सगळं लक्ष कावेरीकडे होतं. त्याने तिला मिठीत घेतलं, तिच्या चेहऱ्यावरून पाणी पुसलं आणि मग माझ्यावर वळून आरडाओरडा केला. तुला अक्कल आहे का गं? कावेरीने असं काय केलंय की तू तिच्यावर पाणी फेकलंस? कावेरीच्या आधीचा उद्धटपणा नाहीसा झाला होता. ती त्याच्या मिठीत लपली होती, डोळे लाल झालेले. मी फक्त माफीनं बोलायला आले होते. काल कोकोने ईशाला चावलं म्हणून, पण तिने मला कुत्र्याच्या मालकीणीत असं काय वेगळं असं बोलून टाकलं. दीपक, तूच काल म्हणाला होतास ना की कोको फक्त घाबरला होता, चावायचा उद्देश नव्हता. मी तर वाकून माफी मागितली, पण तिने मला सांगितलं कोकोला मारून टाका. तिचा असा हट्टाग्रहीपणा काय आहे? दीपकचा चेहरा एवढा थंडगार झाला की जणू बर्फ पडतोय. ईशा, मी तुला कधी विचार केला होता की तू एवढी असंवेदनशील आहेस? एक कुत्राही तुला सहन होत नाही. गेल्या काही वर्षात कावेरीच्या नवऱ्याची तब्येत बिघडली होती, म्हणून मी तिची थोडी काळजी घेतली. पण मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, आम्ही दोघं बालमित्र आहोत. एवढ्या छोट्या गोष्टीवर तू इतकी मत्सरी का झालीस? तुला माहीत आहे का, कोको तिच्या जीवनातील उमेदीची एकमेव आशा आहे. तिला जगायचं बळ देतो तो. त्याचा इतका स्वतःच्या चुकीवरही अभिमानाने भरलेला आवाज ऐकून मला हसूच आलं, अगदी पोटात खवखवून. दीपक, तू म्हणतोस की तुम्ही दोघं फक्त मित्र आहात, मग माझ्या कमरेवरचा तो ओरखडा कसा झाला? आणि त्या अपत्याचं काय, जे 2 वर्षापूर्वी मी गमावलं? त्याचा चेहरा एकदम दगडासारखा झाला. डॉक्टरांनी सांगितलं होतं ना, तो ओरखडा म्हणजे पोटात गोळा झालेल्या रक्ताच्या गोठ्याचं ऑपरेशन. आणि तू एक आई म्हणून तुझं कर्तव्य निभावलं नाहीस, बाळासाठी स्वतःला जपलं नाहीस. आता त्यासाठीही कावेरीला दोष द्यायचा का तुला? मी स्तब्ध झाले. त्याच्या तोंडून हे ऐकायला. मी प्रेम केलं होतं. तिच्या गर्भातलं मूल त्याने मारलं, जिचं शरीर ओरबाडलं, जिचं आयुष्य कुत्र्याखालचं केलं, त्याच्यावर मी विश्वास ठेवला होता. पण आता नाही. ईशा आता मूग गिळून गप्प बसणार नव्हती. ती आता लढणार होती स्वतःसाठी. माझ्या काळजावर एखाद्या गजाने प्रहार केला असावा, इतकं तीव्र दुःख वाटलं. क्षणात काळजाचे तुकडे तुकडे झाले. 2 वर्षे झाली मी रोज स्वतःला दोष देत होते त्या बाळासाठी, जे माझ्या पोटातच मरण पावलं. दीपकला हे सगळं माहीत होतं. त्याला हेही माहीत होते की एका किडनीच्या अभावामुळे मला जिम्नॅस्टिक कायमची सोडावी लागेल. पण तरीही त्याचं कावेरीसाठी त्याने माझ्यावर हे सगळं अन्याय केलं. त्याच्या डोळ्यात नाही पश्चाताप, नाही अपराधीपणा, कसलंच भाव उरलेलं नव्हतं. त्याच्या नजरेतील थंडीने मला उभ्या उभ्या उतरवलं. त्या माझ्या गेलेल्या बाळाची आठवण झाली. मी गोंधळलेल्या मनाने समोरचा काचेचा ग्लास उचलला आणि स्वतःच्या कपाळावर जोरजोरात फोडू लागले. मी मूर्ख होते का? मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज माझं निष्पाप मूळ आज या जगात नाही. दीपक धावत आला. माझे हात आवळले. ईशा, काय वेळ लागले तुला? गेलं ते गेलं. आता स्वतःला त्रास देण्यात काय अर्थ आहे? तो पुढे म्हणाला, स्वतःची काळजी घे. अजून तुला मूल होऊ शकतं. कावेरीला जे केलं त्याबद्दल माफी माग. तिला काही वाईट नाही वाटणार. मी कडवट हसले. हो, चूक माझीच होती. मी आई होण्याचं कर्तव्य पार पाडू शकले नाही. पण खरी चूक काय होती माहिती आहे? माझ्या बाळासाठी इतका वाईट बाप निवडणं. तीच माझी खरी चूक होती. क्षणभर दीपकच्या चेहऱ्यावर काहीसा दया वाटणारा भाव आला. पण तेवढ्यात कावेरीचा फोन वाजला. तिने CCTV कॅमेरा चेक केला आणि अचानक किंचाळली. दीपक, कोको घरी एकटाच आहे. तो आपल्याला शोधतोय. घाबरला असेल बिचारा. आपण त्याच्या आईबाबा आहोत ना. तो आपल्या विना काय करतो असेल? ती रडत होती. साश्रू नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती. आणि दीपक, तो तिच्यासोबत घरी परत गेला. त्या दिवशी नंतर दीपक पुन्हा माझ्याकडे परत आलाच नाही. मी एकटीच हॉस्पिटलमधून घरी आले. एकेकाळी जीवपाड आवडलेलं ते घर आता मला गुदमरवू लागलं. मी सोफ्यावर बसले. आजूबाजूच्या वस्तूंना नजरेने मोजू लागले. मग उठून थेट स्टडीमध्ये गेले.
डिवोर्स पेपर प्रिंट करून टेबलावर ठेवले. तळाशी माझ्या हाताने सही केली. सगळ्या गोष्टी आवरल्या. एकही वस्तू मागे राहू दिली नाही. घर एवढं स्वच्छ केलं की दीपकला हवं तर कावेरीला आत आणून ठेवायला कुठलाच आडकाठी राहणार नव्हता. तेवढ्यात दीपक आला. त्याने पाहिलं, लिव्हिंग रूममध्ये मोठमोठे बॉक्स ठेवलेत. हे बॉक्स कशाचे आहेत? मी खांदे उडवत उत्तर दिलं. काही फालतू वस्तू आहेत, फेकून देईन. तो जाणतो होता की मी अजूनही रागावलेले आहे, म्हणून त्याने आवाज सौम्य केला. तू अजूनही रागावलेले आहेस का? माझी थोडी चूक झाली होती, मान्य करतो, माफ कर. पण कावेरीचा नवरा खूप दिवसांपासून आजारी आहे. तिचं सासरचं आयुष्यही फार त्रासदायक आहे, म्हणून मी थोडी मदत केली. पण तू चुकीचा अर्थ लावू नकोस. समाजात काही बोललं गेलं तर तिची अवस्था आणखी बिकट होईल. जवळजवळ अर्धा तास झालं होतं दीपकचं बोलणं ऐकून, पण त्या प्रत्येक शब्दामागे फक्त आणि फक्त कावेरी होती. मी त्याच्या जगात फक्त त्याच्या गरजांसाठी उपयोगी एक नाव होते. ईशा. मी त्याचा हात झटकून मागे सरकलं. घाबरू नकोस. पुढे कावेरीच्या कुत्र्याच्या शोधापासून ते तिच्या मांजरीच्या खेळातसुद्धा मी लुडबुड करणार नाही. सगळं तुमचं आहे, तुमचंच राहू दे. दीपकला वाटलं मी फक्त हट्ट करत आहे. त्याने आवाज गोड केला, जणू काही मी अजूनही त्याच्या शब्दांनी वितळेन. बाळा, तू तर माझी सगळ्यात समजूतदार आणि गोड बायको आहेस ना. इतरांच्या बोलण्यामुळे आपलं लग्न बिघडवू नकोस. आता मी तुझीच काळजी घेईन. तू गरोदर झालीस की आपण कोकणला जाऊ. तुला तर लहानपणापासून समुद्रकिनारी एक सुंदर घर हवं होतं ना. फुलांनी भरलेलं वसंत ऋतू, सागरांच्या लाटांमध्ये आपलं मूल खेळतंय. त्या कल्पनेने मी काही क्षण डोळे मिटले, पण लगेच वास्तवानं मला ओरबाडलं. हा माणूस, त्याला माहीत आहे की मी आता मूल होऊ शकत नाही, तरीही तो मला अशी स्वप्न दाखवतोय. कदाचित त्याला हवं होतं की मी आयुष्यभर स्वतःला दोष देत राहावं आणि तो मला हलवाईच्या फुलासारखं चालवत राहावं. पण आता नाही. माझ्या डोळ्यापुढे सत्य आहे. माझं मूल त्याच्यामुळे गेलं. त्याने डॉक्टरांना सांगून माझी किडनी काढून घेतली, तेही कावेरीच्या कुत्र्यासाठी. आता माझी वेळ होती. मी त्याला मूर्ख बनवणार होते. मी त्याला सांगितलं, माझा फार भयंकर ब्लूबेरी मफिन्स खाण्याचा मूड आलाय. तो डाऊनटाऊनमधल्या त्या छोट्या बेकरीतून आण ना. दीपक एका क्षणाचाही विचार न करता बाहेर निघून गेला. तो बाहेर पडला आणि मी आधीपासून भरलेली माझी सुटकेस उचलली. त्या घरातून कायमची निघून गेले. बाहेर एक काळसर कार उभी होती, सिक्रेट ट्रेनिंग बेसमधून आलेली. माझ्या निर्णयामध्ये कोणतीच गडबड नव्हती. माझा आत्मसन्मान आणि माझं आयुष्य यापुढे कोणत्याही माणसाच्या गळफासात राहणार नव्हतं. कारमध्ये बसल्यावर शिवांशने विचारलं, तुम्ही 5 वर्षे त्याच्यासोबत होतात. तुम्ही निघताय आणि दीपक आलेला नाही, गुड बाय म्हणायलाही नाही. मी खांदे उडवत एक थंड हसू दिलं. संपलं. आपण पुन्हा कधीही एकत्र दिसणार नाही. गुड बायचं काय करायचंय? त्याला कदाचित अजून समजलंच नसेल की मी गेले. सगळ्या जगाला माहीत होतं की ईशा आणि दीपक यांचं प्रेम इतकं प्रखर होतं की ते वेगळे होणं अशक्य होतं. पण शिवांशला नेमकं काय झालं हे माहीत नव्हतं. त्यानेही हळहळत म्हटलं, तुला विसरणं त्याच्यासाठी सोपं नसेल. शेवटी इतकी वर्षे एकत्र होतात तुम्ही. प्रेम, दीपकचं प्रेम सगळं संपून गेलं होतं. ते कावेरीवर संपलं. माझ्यासाठी काहीच उरलं नव्हतं. इतक्यात फोनवर एक मेसेज आला, बाळा, ब्लूबेरी मफिन्स घेऊन आलोय, भरपूर खा हं. मी नजर टाकली आणि थेट डिलीट केलं. क्षणात फोन वाजायला लागला. दीपक कॉल करत होता. मी तो कॉल उचलला नाही, फक्त कॉल कट केला आणि एक क्षणही न गमावता त्याचा नंबर ब्लॉक केला. त्याचे सगळे कॉन्टॅक्ट, सगळे आठवण, सगळे संदेश संपवून टाकले. पुढचं आयुष्य ना भेट ना आठवण हीच आपल्यातली शेवटची इज्जत असेल. शिवांशने खोल श्वास घेतला. माझ्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून त्याने विषय बदलायचा प्रयत्न केला. आता तुला स्पर्धा करावी लागणार नाही. तू नव्या पिढीला तयार कर, तेच तुझं ध्येय असू दे. मी माझ्या कमरेवर हात ठेवला आणि थोडं हसत म्हणाले, माझ्या बाबतीत स्पर्धा ही गोष्ट आता फक्त आठवणीत राहिली आहे. शिवांश गोंधळून गेला. काय म्हणतेस? स्पर्धा का नाही होणार? मी खिडकीबाहेर पाहत शांतपणे उत्तर दिले, माझी किडनी आता माझ्याकडे नाही. ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं त्यानेच ते काढून घेतलं, एका कुत्र्यासाठी. त्याने माझा अवयव काढून टाकला. हा विश्वास कोण ठेवेल? पण हे माझंच नशीब झालं. शिवांश स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. असं कसं शक्य आहे? मी ओठ घट्ट दाबले. माझं सत्य आता मला ओरडून सांगावंसं वाटत नव्हतं. तिथंच दुसरीकडे दीपक बेकरीमधून ब्लूबेरी मफिन्स घेऊन घरी परतला. पण मी घरात नव्हते. त्याने माझा नंबर डायल केला, पण कॉलच लागत नव्हता. तो गोंधळला.
एवढ्या वेळात ती कुठे गेली असेल. त्याला वाटलं मी अजूनही थोडी चिडलेली असेल म्हणून मावशीसाठी एक गोड संदेश पाठवला. बाळा, घरी आलोय, तू कुठे आहेस? पण पाठवता क्षणीच एक लाल एक्सक्लेमेशन मार्क मोबाईलवर झळकला. तो अस्वस्थ झाला. त्याला वाटलं कदाचित ती अजून बरी झाली नसेल, एकटीच हॉस्पिटलला गेली असेल. तो घाईघाईने हॉस्पिटलला धावला. सगळीकडे शोधलं पण माझा पत्ता नव्हता. शेवटी एका परिचारिकेला थांबवून विचारलं, माझी बायको, ती आली होती का हॉस्पिटलला? परिचारिका चकित झाली. तुझी बायको तर कधीच डिस्चार्ज झाली. कुत्र्याने चावलेली जखम खूप गंभीर होती. तुम्ही तिला सांगा की अजूनही तिखट तेलकट टाळावं, काळजी घ्यावी लागेल. दीपकच्या मनात त्या दिवशीच्या जखमेचं दृश्य उभं राहिलं. जखमेतून रक्त वाहत होतं पण तो तिला सोडून कावेरीसोबत गेला होता, कोकोसाठी. कावेरीच्या अश्रूंना भाग पाडण्यासाठी तो काही दिवस तिच्याच घरी थांबला होता. कावेरीने तर बनी गर्ल बनून त्याच्यासमोर येण्याचीही हद्द केली होती. तो थोडा भांबावला होता पण शेवटी राहूनच गेला. आता त्याला जाणवलं मी रागावले असणार म्हणूनच गायब झाले. तो प्रत्येक जागा शोधू लागला जिथे मी जाऊ शकते, पण माझं कुठेही नामोनिशाण नव्हतं. शेवटी थकून भागून घरी परतला. घर रिकामं पण मनातली घालमेल अजूनही डोकं फिरवत होती. एक एक वस्तू चेक केली. माझ्या सगळ्या गोष्टी गायब होत्या. तो धडपडत बेडरूममध्ये धावला. वॉर्डरोब उघडला. सगळे कपडे रिकामं, शून्य. सांत्वन देणारी एक छटाही उरली. पलंगाजवळ ठेवलेला टेबलावर एक कागद होता. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, घटस्फोटाचा करार. दीपकच्या हातात तो कापरासारखा थरथरला. शेवटच्या पानावर त्याने माझं सही केलेलं नाव पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. हे अशक्य आहे. ईशा मला एवढं प्रेम करते, ती घटस्फोट देईल? ती तर दिवसेंदिवस औषध पिऊन स्वतःची तब्येत बिघडत होती. फक्त माझ्यासाठी आई व्हायचं होतं तिला. ती मला सोडेल असं कसं शक्य आहे? त्याला माहिती होतं मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण त्याने माझ्या प्रेमाला कधीच किंमत दिली नाही. त्याला मी नव्हे, कावेरीचं समाधान महत्त्वाचं वाटलं. मी एक साधन झाले कावेरीच्या हौशीसाठी. तो पुन्हा पुन्हा कॉल करत होता. ईशा, फोन उचल. एक शब्दही न बोलता कशी गेलीस? दुर्दैव की हे सगळं मला समोरासमोर ऐकायला मिळालं नाही. जर ऐकलं असतं तर मी त्याच्याकडे थेट विचारलं असतं, मी तुझ्यासाठी काय होतो? फक्त घरच्यांसमोर दाखवायचा विवाह साथी की जसं कावेरी म्हणाली, एका कुत्र्यापेक्षा कमी किमतीची स्त्री? माझ्या डोळ्यापुढे चित्र होतं. आता मी नसेन तर तो कावेरीला लगेचच घरी आणेल. पण खरं तर माझं अस्तित्व असताना देखील त्यांना एकमेकात अडथळा नव्हता. त्यांच्या गुप्त भेटी तशाच सुरू होत्या. एक दिवस शिवांशने मला सांगितलं, दीपक तुला शोधत आलाय. मी थोडी चकित झाले पण लगेच वाटलं हा दीपक आहे. त्याच्याकडे सत्ता आहे, संबंध आहे. तो गुप्त ट्रेनिंग बेसपर्यंत पोहोचू शकतो. मी शेवटी त्याला भेटायला गेले पण 1 महिना उलटला होता आणि दीपक आता पूर्वीसारखा दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर वाढलेली दाढी, खालची काही वर्तुळे, कधी काळी असलेला रुबाब आणि आत्मविश्वास आता कुठेच नव्हता. ईशा, तू इकडे आलीस तरी मला का नाही सांगितलं? मी तुला किती शोधत होतो, तुला कल्पनाही नाही. मी किती घाबरलो होतो. त्याच्या डोळ्यात पाणी होतं पण मी थोडं हसले. एक तिरस्कार मिश्रित हास्य. कृपेसाठी धन्यवाद. मी अजूनही जिवंत आहे. खरंच, त्याने मला कित्येकदा मारून टाकायचा प्रयत्न केला. कधी गर्भपाताच्या गोळ्यांनी, कधी अपघातात, कधी माझी किडनी काढून, पण मी अजूनही जिवंत होते. दीपकच्या अंगात शहारा गेला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ईशा, काय झालंय तुला? तो थांबला. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात भीक मागत होते. मी हसले. थंड हसत विचारलं, कायच विचारायचंय? मी घटस्फोट का दिला? की आता मी आधीसारखी दिसत नाही म्हणून? त्याने ते टाळण्याचा प्रयत्न केला. ईशा, मी चुकलोय. पुन्हा घरी चल ना. तू नसतेस तेव्हापासून मला झोप लागत नाही. तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. मी थेट हसले. एक थंड, विखारी हसू. दीपक, जेव्हा तुला झोप लागत नाही तेव्हा त्या बाळाची आठवण येते का, ज्याला त्याच्या जन्मदात्या वडिलांनीच मारलं होतं? तो जिवंत होता. त्याला सगळं जाणवत होतं. एका क्षणासाठी दीपकच्या चेहऱ्यावर भीती, अपराधीपणा, घाबरटपणा सगळं उमटलं. त्याच्या ओठातून हलकी थरथर बाहेर पडली. तुला हे कसं कळलं? मी शांत उभी राहिले. माझ्या पोटावरून शर्ट वर केला आणि माझ्या कमरेवरचं जखमेचं वन दाखवलं. हे लक्षात आहे ना, ही ती खून आहे जिथून तुझ्या लाडक्या कुत्र्यासाठी माझी किडनी काढली गेली होती. संपूर्ण जगात माझ्यासारखी बिचारी दुसरी कोण असणार, जिला तिच्या पतीने किडनी काढून आपल्या पहिल्या प्रेमाच्या कुत्र्याला दिली?
हे वाक्य मी शांतपणे बोलले, पण त्यामागे किती दाहक वेदना दडलेल्या होत्या हे फक्त मलाच ठाऊक होत्या. 1 महिना झाला होता. आता मी हे सगळं बोलताना डोळाही न लावता बोलू शकत होते. शक्यतो याचं कारण एकच होतं, दीपक. याचं माझ्या मनात आता काहीच स्थान उरलं नव्हतं. दीपकचा चेहरा फक्त पांढरा फडक झाला. त्याच्या ओठावर एक शब्दही नव्हता. फक्त एकच विचार त्याच्या मनात घोळत होता. ईशाला सगळं कळलंय, सगळं. आता सगळं संपलं. तेवढ्यात धप, दीपक माझ्यासमोर गुडघ्यावर बसला. तो कधी काळी रौद्र स्वभावाचा पुरुष आता रडत होता, लाचारासारखा. ईशा, मी खूप मोठी चूक केली. मी तुला पुन्हा कधीच त्रास देणार नाही. एक संधी दे ना मला. तू रागावलीस असशील तर मला मार, शिव्या दे, पण पळून जाऊ नकोस. तेवढ्यात त्याच्या खिशातून फोनचा आवाज आला. त्याने फोन काढला आणि मी बघितलं. स्क्रीनवर नाव होतं, कावेरी कॉलिंग. दीपकने कॉल उचलला. फोनवरून त्या बाईचा ओलसर खवखवीत आवाज आला. दीपक, कोको पुन्हा आजारी झालंय. डॉक्टर म्हणतात किडनी निकामी होत चालली. त्याला काहीतरी कर ना. तो तुझा मुलगाच आहे ना. ईशाकडे अजून एक किडनी आहे ना, तीच ते घे. जर कोको मेलास तर मलाही जगायचं नाहीये. हे ऐकताच दीपकच्या चेहऱ्यावरचं हाडगडे थंडगार होऊ लागलं. मग त्याने थेट ओरडलं, तुला वाटतंय मी ईशाला पुन्हा जिवंतपणी मारेन? एक किडनी आधीच दिली आहे, दुसरी घेतली तर ती मरून जाईल. कावेरी, तू इतकी निर्दयी कशी होऊ शकतेस? पलीकडून कावेरी थोडा वेळ गप्प झाली, पण मग पुन्हा हुदके देत बोलू लागली. तू म्हणाला होतास मी काहीही मागितलं तर तू देणार. हेच खोटं होतं का? दीपकचा संयम तुटला. त्याने जोरात आवरून फोन बंद केला. ईशा ही माझी पत्नी आहे. आता तिचं नुकसान मी कधीच होऊ देणार नाही. तो फालतू कुत्रा मेलास तरी बेहत्तर. एक क्षणासाठी जर माझ्या पोटावर असलेली ती जखमेची खून नसती तर मी कदाचित विश्वास ठेवला असता की दीपक खरोखर माझ्यावर प्रेम करतो. पण तो अजूनही गुडघ्यावर होता. डोळ्यात विनंती, हात माझ्या पायावर. तुला जर वाटतं मी कावेरीसोबत राहू नये तर मी तिला ब्लॉक करेन, तिच्याशी संपर्कही ठेवणार नाही. आपण 5 वर्षे पती पत्नी होतं. असं एका सहीने हे नातं संपवू नकोस. मी त्याचा हात झटकला. हा सगळा पश्चाताप अशा उशिराचाच होता. दीपक, तुझ्या डोळ्यात जर खरं प्रेम असतं तर तू माझ्यावर असे अत्याचार केलेच नसतेस. तुझं प्रेम हे बिनडोकपणाचं आणि क्रूर होतं, जे एका माणसाच्या अंगावर चिरफाड करून त्याच्या प्रेमाला चिरडून टाकतं. माझ्याजवळ आता काही उरलेलं नाही, ना शरीरात अवयव, ना मनात माया. मी थेट त्याच्याकडे बघितलं आणि एक कठोर निर्णय बोलून दाखवला. दीपक, मी तुला कधीही माफ करणार नाही. मला तुझा चेहरा पुन्हा आयुष्यात पाहायचाही नाही. ईशाचं मन आता ठाम झाले. दीपकचं पश्चाताप करणं खूप उशिराचं झालं. मी त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आठवण झाली त्या निष्पाप जीवाची, ज्याला जन्मही घ्यायचा नव्हता. मिळाला माझ्या पोटी वाढणाऱ्या त्या लहानशा लेकराचं, जो माझ्याच पतीने दीपकने मारला. दीपकचा चेहरा फक्त फिकट पडला. तो सरळ जमिनीवर कोसळला आणि चेहरा हातात लपवून रडू लागला. तुटलेला, पराजित, संपलेला. पण हे अश्रू मला हलवू शकले नाहीत, कारण मला माहीत होतं, त्याला वाटलं होतं की मी कदाचित काही बोलून टाकल तरी थोडं गोड बोलून मला परत जिंकू शकेल. त्याला कधीच उमगलं नव्हतं की त्याच्या एका कृतीने माझ्या अंतःमरणात किती खोल जखमा केल्या होत्या. अचानक शिवांश दारात धडकला. त्याच्या नजरेत राग होता. राग त्या माणसासाठी ज्याने मला पत्नी म्हणून नव्हे, जर एखाद्या वस्तूसारखं वापरलं. तू माणूस आहेस की राक्षस? ईशा ही तुझी पत्नी आहे. तिला असं वागवायला तुला लाज वाटली नाही का? तेव्हा मला समजलं, शिवांश बाहेरून सगळं ऐकत होता. त्याला हे सगळं माहीत झालं होतं. मी त्याला काहीच सांगितलं नव्हतं, कारण मला त्यांना दुखवायचं नव्हतं. पण शिवांश माझ्याकडे आला आणि म्हणाला, घाबरू नको, सध्या तुझ्या पाठीशी गंभीर उभी आहे. तो कितीही श्रीमंत आणि ताकदवान असो, आम्ही त्याला तुरुंगात पाठवूच. आणि अर्ध्या तासात मला समजलं की शिवांश काय म्हणत होता. दीपकला पोलिसांनी अटक केली आणि मी शांतपणे पाहत होते. माझ्या मनात काहीही शिल्लक नव्हतं. कोसळलेला दीपक, ज्याचं जग आता माझ्याशिवाय शून्य वाटत होतं, माझ्या दृष्टीने फक्त एक कुशल अभिनय होता. तो 5 वर्षे प्रेमळ नवऱ्याचा अभिनय करत आला होता आणि मी त्याच्या प्रेमात गुंतलेली मूर्ख. कावेरीलाही अटक झाली. दीपकने तर स्वतःच आपल्या वतीने वकील नको असं सांगितलं आणि स्वतःसाठी कठोर शिक्षा मागितली, जणू त्याच्या पापाची शिक्षा अशा प्रकारे भोगायची होती त्याला. तो तुरुंगात गेला आणि फक्त एकच व्यक्ती त्याला भेटायला गेला, त्याचा भाऊ नील. नील त्याच्याकडे पाहत म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं होतं की एक दिवस तुला पश्चाताप होईल. 2 दशक तुझा भाऊ म्हणून तुला ओळखलं,
पण तू कावेरीसाठी जे केलं ते ऐकून मी हादरलो. तू एक किन्नी त्या कुत्र्याला दिलीस. ज्या स्त्रीने तुला प्रेम दिलं तिचं आयुष्य घेऊन. तुला जर खरंच माफी मागायची असती तर तू वेळेत मागितली असती. ईशा तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होती. कदाचित तिने तुला माफही केलं असतं. दीपक, जो आतापर्यंत निशब्द होता, अचानक हसला आणि अश्रूंनी ओसळून गेला. ती मला माफ करणार नव्हती, कारण मी स्वतःच मला माफ करू शकत नव्हतो. पण मी आता दूर होते. हे सगळं मला शिवांशने सांगितलं की दीपकने तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण शिंदे कुटुंबाने भरपूर पैसे घालून त्याला वाचवलं. मी फक्त हलका हसले. आता त्याचं काहीही माझ्याशी संबंधित नाही. आता माझं आयुष्य फक्त माझं आहे. ना दीपक, ना कावेरी, ना त्यांचा गोंधळ, ना कोणासाठी जीव देणं, ना कोणासाठी स्वतःला संपवणं. मी आता जे करीन ते फक्त माझ्या मनाने, माझ्यासाठी.